श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका पवित्र, दिव्य आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे श्री दत्त उपासना आणि उपासनेमुळे आयुष्यात घडणारे अद्भुत बदल. मित्रांनो, आजचं जग झपाट्यानं बदलत आहे. धावपळ, स्पर्धा, ताण, चिंता, असुरक्षितता, मनाला स्थिरता नाही, घरात शांती नाही. माणूस सर्व काही मिळूनही आतून रिकामा आहे. पण हा रिकामेपणा कोण भरतो? हा ताण कोण कमी करतो? हा अंधार कोण दूर करतो? उत्तर एकच, श्री गुरुदेव दत्त. दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे 3 शक्तीचं एकत्रित दिव्य रूप. ब्रह्मा, विष्णू, महेश. सृजन, पालन आणि संहार. जगाचा प्रत्येक अंधार दत्तामध्ये समावलेला आहे. म्हणूनच त्यांच्या उपासनेतून होणारे बदल साधे नसतात, ते अलौकिक असतात. ते जीवन बदलून टाकतात. मनातील वादळ शांत करणारी उपासना म्हणजे दत्त उपासना. आज सर्वात मोठी गरज पैशाची नाही, सर्वात मोठी गरज आहे मानसिक शांतीची. माणसाच्या मनात असंख्य विचार, भीती, चिंता, हतबलता. रोजच्या गोंधळातून मन थकून जातं. पण जेव्हा भक्त दररोज काही मिनिटे श्री गुरुदेव दत्त हा जप करतो, तेव्हा जिथे भय असतं तिथे धैर्य येतं, जिथे अस्थिरता असते तिथे स्थैर्य येतं, जिथे राग असतो तिथे शांतता येते, जिथे अशांती असते तिथे दिव्य ऊर्जा उतरते. दत्त उपासना म्हणजे मनाला दिलेलं औषध. मन इतकं शांत होतं की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित होता. बंद वाटांना उघडणारी शक्ती म्हणजे दत्त उपासना. कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळं बंद पडलंय, सगळी कामे अडकली, सगळा काळोख, काम होत नाही, संधी मिळत नाही, एकामागोमाग एक अडथळे. पण भक्तांच्या आयुष्यात दत्तांचा नियम वेगळाच आहे. गुरुदेव अदृश्यरित्या मार्ग दाखवतात. एखादी चांगली व्यक्ती भेटते, एक योग्य सल्ला मिळतो, एक नवीन संधी अचानक मिळते. काही महिन्यापासून अडकलेलं काम एका दिवसात सुटतं. जणू कोणीतरी हात धरून पुढे नेतं. तो हात दत्तांचा असतो. वाईट ऊर्जा आणि अडथळे नष्ट करणारी उपासना. ज्या घरात भीती, वाईट स्वप्ने, अडथळे, विचित्र नकारात्मक वातावरण असतं, तिथे दत्त उपासना म्हणजे अमृत आहे. दत्त हे निगेटिव्ह ऊर्जेचं नाशक आहे. त्यांचं स्मरण म्हणजे संरक्षण कवच. ज्या घरात दत्तांचं नाव घेतलं जातं, त्या घरावर वाईट शक्तींचा वासी राहत नाही. कारण गुरूंचं अदृश्य संरक्षण नेहमी सोबत असतं. कधी कधी घरात काहीच कारण नसताना भांडणं होतात, वाद वाढतात, छोट्या गोष्टी मोठ्या होतात, अस्वस्थता वाढते. पण ज्या घरात ओम श्री दत्ताय नमः, श्री गुरुदेव दत्त हा जप होतो, त्या घरात सुसंस्कारित शांतता येते, सद्भाव येतो, घरातील वातावरण पवित्र होतं, बुद्धीला दिशा मिळते. मन शांत झालं की विचार शांत होतात, विचार शांत झाले की निर्णय योग्य येतात. आणि जेव्हा दत्तांची कृपा असते, तेव्हा अंतर्मनातून एक आवाज येतो, हे कर, हे करू नको, हा मार्ग तुझा आहे. दत्त उपासना म्हणजे अंतर्मनातील गुरु जागृत करणे. दत्त उपासना करताना माणूस स्वतःच बदलतो. राग कमी होतो, वाईट सवयी दूर जातात, आळस नष्ट होतो, मनात चांगले विचार वाढतात, संयम येतो, बोलण्यात गोडवा येतो, लोक स्वतःहून आकर्षित होतात. हा बदल कोणत्याही तत्वज्ञानाने होत नाही, तो फक्त दत्तांचा स्पर्श झाल्यावरच होतो. खूप जण तक्रार करतात, काम होत नाही, पैसा टिकत नाही, नोकरी स्थिर नाही. पण जिथे दत्त उपासना असते तिथे स्थिरता येते, अडथळे कमी होतात, योग्य लोक भेटतात, यश मिळू लागतं, आत्मिक प्रगती होऊन ज्ञान वाढते. दत्त उपासना म्हणजे आत्म्याचं शुद्धीकरण. दत्त म्हणजे गुरुतत्व, गुरु म्हणजे प्रकाश. जिथे दत्त आहे तिथे अंधाराला जागा नाही. मित्रांनो, तुम्हाला एक दत्त उपासनेची सोपी आहे पण शक्तिशाली पद्धत सांगतो. सकाळची सुरुवात उठताच ओम श्री दत्ताय नमः हा मंत्र एकदा म्हणा. झोपेचा अंधार हटतो, मन शुद्ध होतं. देवघरात स्वच्छतेत उपासना दत्तांची प्रतिमा ठेवून दिवा, उदबत्ती, फुले अर्पण करा. मुख्य जप ओम श्री दत्ताय नमः 108 वेळा किंवा दत्त गायत्री मंत्र. फक्त 10 मिनिटेही दिवस बदलू शकतात. गुरुचरित्र वाचन दररोज 2 पाने किंवा गुरुवारी काही अध्याय. गुरुवार विशेष उपास, मंदिर दर्शन आणि दान केल्यास कृपा प्रचंड वाढते. प्रार्थना दत्त गुरु महाराज, माझ्या चित्ताला शांती, बुद्धी, प्रकाश आणि संकटावर मात करण्याची शक्ती द्या.
आणि उपासना कार्य करू लागली याची 3 चिन्हे. अनावश्यक भीती संपते, मनात दिव्य शांतता उतरते, आतून जाणवतं की एक शक्ती माझ्या सोबत आहे. ही चिन्हे दिसली म्हणजे दत्तांनी तुम्हाला स्वीकारलं आहे. भक्तांनो, दत्त उपासना म्हणजे केवळ जप नाही, ती एक जीवन पद्धती आहे. ती तुम्हाला बदलते, तुमची वाट उजळते, आतून बलवान बनवते. संकटे असतील, अडचणी असतील, पण जिथे दत्त आहे तिथे भीती नसते. आजपासून एक शब्द मनात ठेवा, श्री गुरुदेव दत्त. हे नावच तुमचं रक्षण करेल, मार्गदर्शन करेल, आयुष्याला चमत्कारांनी भरून टाकेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.